नववर्षाच्या निमित्ताने राज्यातील तीर्थक्षेत्र भाविकांनी गजबजले. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. सध्या सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळतंय आणि सरत्या वर्षाला निरोप देताना 2025 या नववर्षाचं स्वागत मंगलमय स्वरूपात व्हावं या निमित्ताने राज्यातील सर्वच प्रमुख तीर्थक्षेत्र भाविकांनी गजबजले आहेत. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिर्डी साईबाबा संस्थान, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी श्री सिद्धिविनायक मंदिर, गणपतीपुळे मंदिर या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे. नववर्षानिमित्त राज्यातील प्रमुख 3 मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. हे वर्ष सर्वांना सुखसमाधान आणि भरभराटीचे आणि निरोगी असावे अशी प्रार्थना सर्व भाविकांकडून केली जात आहे. नववर्षाच्या निमित्ताने सध्या मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते आहे. पहाटेपासून हजारो भाविक दर्शनासाठी लांबच लांब रांगेत उभे असल्याचं दिसून येते. गणपती बाप्पाच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात व्हावी यासाठी भाविक मंदिरात जमलेले आहेत. नव्या वर्षात चांगल्या संकल्पांसाठी भाविकांनी मंदिरात हजेरी लावली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि भाविकांची सुरक्षा यासाठी विशेष उपाययोजना आखल्या गेल्या आहेत. तर पहिली आरती अनुभवण्यासाठी उत्साह शिगेला पोहोचला आहे. काही भाविक पहिली लोकड पकडून तर काही चालत मंदिरात पोहोचले आहेत. पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळते आहे. नववर्षाची सुरुवात गणपतीच्या दर्शनाने करण्यासाठी असंख्य भाविक रांगेत उभे राहून दर्शन घेत आहेत. पहाटेपासून आत्तापर्यंत हजारो भाविकांना दर्शन मिळालेलं आहे. सध्या हा परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजलेला आहे. नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सुंदर फुलांची आरास करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.